सर सर हे काय ऍक्च्युली काय कुठे आहे? अच्छा पेंढारकरच्या समोर आहे. म्हणजे आता फक्त दिवाळीच्या दिवशी तेवढं काय म्हणून आहे काय आहे? हा रेस्टोबार आहे. लगेच ते झालं रे चेहऱ्यावर. डॉन आला डॉन डॉन आला कल्याणचा डॉन. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8:14 झालेत आणि आम्ही तिघं पण आता फडके रोडला पोचलोय. पण फडके रोड जो पहिला गर्दीने भरलेला असायचा ते आज काहीच नाही गर्दी. माहीत नाही आम्ही लवकर आल्यामुळे होऊ शकतं, पण बरं आहे आम्ही आता आलो. म्हटलं तिघंजण पहिलं भेटलोय तर आम्ही पहिला जातोय गणपती मंदिरामध्ये. पहिलं दर्शन. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आमच्या तिघांकडनं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट 4 दिवस सुट्टी आहे. मस्त धमाल करा, मजा करा. राईड तर आपली पुढे होतच राहतील, पण 4 दिवस फक्त आता फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं आहे. त्यामुळे राईड सध्या बंद आहेत. पण आता आमची जे मित्रमंडळी भेटणार आहेत, जे डोंबिवलीमधले कल्याणमधले जे आहेत, जे राईडला आमच्यासोबत येतात, ते म्हटलं आज भेटू. त्यानिमित्ताने एक भेटू, नाही तर काय आम्ही बाहेर पडणार नव्हतो. कारण फडके रोडची जी पहिली मजा होती ती आता नाही आहेत. कारण आमची तर लग्न झाली आहेत. हा एक फक्त बाकी आहे मंदार लग्नाचा. त्यामुळे त्याला मजा वाटते पण आम्हाला नाही आहेत. पण ठीक आहे, ही एक गंमत झाली. पण फडके रोडला पहिली खूप धमाल होती. कारण आता माहीत नाही ह्याच्या 9-10 नंतर पण गर्दी होऊ शकते, पण आता सध्या नाही आहे. त्यामुळे असली तरी टेन्शन नाही. आमच्याकडे पोलीस काका आहेत, त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही असे माणसं असल्यानंतर. आता आम्हाला कोण भेटते काय माहीत नाही. बरेच लोक बोलत आहे आम्ही इथे आहेत तिथे आहेत तिथे आहेत. त्यामुळे गर्दी व्हायच्या अगोदर आम्ही पहिला शोधून काढतो पटापट, कारण गर्दी झाली की मग भेटणार नाही आम्हाला. त्यामुळे धमाल करूया. असेच व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे पहिल्यांदा आमच्याकडनं तिघांकडनं परत येतं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता आपण व्लॉग स्टार्ट करू आणि बघू कुठं पण काय काय प्रोग्राम आहे, काय रांगोळी काढले कोणी, ते सगळे चेक करून. अजून शॉप तर सगळे बंद आहेत आपल्या फडके रोडचे. हे बघा बँक वगैरे आज सगळं बंद आहे. मला वाटतं बँक माहीत नाही, पण अजून तर काही ओपन नाही झालं आहे, उघडले नाही आहेत दुकानं. आणि गर्दी पण तेवढी दिसत नाही आहे. आता पुढे सगळं बंद दिसतंय. बघू पुढे आता काय 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 प्रोग्राम चालू आहे माहीत नाही. कोण सेलिब्रिटी येणार आहे, कोण काय येणार, काहीच माहीत नाही आहे. फोटोशूट चालू आहे. आता गर्दी दिसायला लागली. कैलास भाऊ आले. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी. शुभ दीपावली. सो मित्रांनो आत्ता गर्दी चालू झाली आणि इकडे मला वाटतं जे पण सेलिब्रिटी येतील आपले मराठी म्हणा हिंदी म्हणा जे पण ते इकडे प्रोग्राम, त्यामुळे आता गर्दी कमी आहे. आता थोडी गर्दी दिसायला लागली. इकडे गर्दी आहे बघ. हे बघ चेअर पण ठेवलेत बसायला. इकडे चेअर ठेवलेत बसायला बघा. हा एकदम पद्धतशीर. हे मी पहिल्यांदाच बघतोय असं सगळं. हारवाल्याच्या इथे आहे, हारवाल्याच्या इथे. अरे हे बघ डॉन बघ. डॉन आला. डॉन डॉन. अरे अरे हो हो कोण कोण आहे कोण? ओ माय गॉड. हो हो कोण आहे? साऊथ साऊथ साऊथ. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भावा. आणि पण हे ह्याच्या हे बघा या सगळ्यापेक्षा मला हे आवडला भाऊ. हा आयटम एक नंबर आहे. एकूण मारायला लागेल. शंकरपाळी शंकरपाळ्याचा शेप आहे. शंकरपाळी स्पेशल शंकरपाळी गॉगल. रोहित नाही रे, रोहितची वाट बघतोय कोण नाही. फडके रोडला आल्यानंतर मित्रांना शोधायला बरोबर 1 ते 2 तास पाहिजे आणि त्यानंतर फिरायला 1 तास. त्यामुळे आपल्याला शोधण्यातच 1 तास जातो. अजून आमचा एक मित्र यायचा आहे, तो भेटल्यानंतर म्हटलं थोडं गप्पा मारून मग घरी. कारण आता तेवढं काय अजून प्रोग्राम पण तसे नाही आहेत काय एवढे. एवढं काय नाही आणि गर्दी पण नाही आहे. नाहीतर इकडे हे पूर्ण भरलेलं असतं हे सगळं. मला वाटतं काही लोक मंदिरात आहेत, मंदिरामध्ये गर्दी खूप आहे आणि ह्या साईडला पण लोक आहेत. इकडे सगळे डान्स वगैरे चालू आहेत.
आणि मला वाटतं ह्यावेळी सेलिब्रिटी वगैरे असा काही विषय नाही आहे इकडे, आपणच सेलिब्रिटी आहोत आणि ते चांगलं आहे. उगा ते सेलिब्रिटी बोलवण्यापेक्षा काहीतरी असे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा, मस्त मजा येईल. मुळी बघूया. एक अजून एक वेळ आला आणि हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा रोहित भाऊ. हार्दिक शुभेच्छा. एकटा झालास? अच्छा ऑफिसला गेली आहे. कैलास भाऊ आलेला, थोडा वेळ होता मग गेला. हा तो बघितला तर ह्यांच्यावर फिरून मतलब नाही, साले एवढे फिरतात इकडे तिकडे इकडे. बायको वायता गेल म्हणून तर आम्हाला टाटा बायबा केलं तिकडेच थांबलाय. नाही एका जागेवर थांबायला हरकत नाही, पण गरम खूप होतं मग. मला वाटलं काय हा बा बाजूला तू बाय. वा वा आले आले आले, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बघ असा माणूस पाहिजे, कामावर चाललाय पण आला भेटायला आपल्याला. याला बोलतो उत्साह. हा उत्साहित मित्रमंडळ आले भेटायला आले. कबीर सिंगचा भाऊ आलाय, बलबीर सिंग. सर सर हे काय ऍक्च्युली काय कुठे आहे? ऍडव्हर्टाइजमेंट. अच्छा पेंढारकरच्या समोर आहे, म्हणजे आता फक्त दिवाळीच्या दिवशी तेवढं काय म्हणून आहे, काय आहे? हा रेस्टोबार आहे, लगेच ते झालं रे चेहऱ्यावर. काय काय काय? अच्छा ओके ठीक आहे चालेल. गाईस ही बघा इकडे ऑफर चालू आहे आणि हे आहे आपल्या पेंढारकर कॉलेजच्या इथे. नक्की जावा, नक्की जावा, ह्या 4 दिवसात मजा करा. अच्छा अच्छा ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांनी जावा, सॉरी ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांनीच जावा. आमच्या जवळ तर आहे. अच्छा ठीक आहे चालेल, बघू आम्ही ट्राय करू ओके ठीक आहे, बघू ना आजच्या दिवसात ट्राय करू ना. हा चला. गर्दी बघ काय आहे. हा तरी कमी आहे ताडे. असं वाटतं की आताच काहीतरी काम शूटिंग वरून आलो, शूटिंग वरून येतात तसे वाटतात ना, शूटिंग वरून. सदऱ्या बिद्र्यांना त्रास तो उगाच, परत आता धुवायला टाका सदरे. हा उगाच आपले त्रास बायकांना ते धुवायला. बघ ना रे, हा हे ना पॅक असायचं तेव्हा माहिती काय, हे ब्रिज पण पॅक असायचं एकदम फुल. हा रोड जाम असायचा, काहीच नाही करते. खूप बरं आलं ना ऍक्च्युली, नाही तर बरं आलं. कारण काय माहित आहे उगाच 12-1 वाजेपर्यंत जाम सगळं. त्याला एक राईड केली तर बरं झालं असतं. काय रे राईड केली असती, महाराजांच्या मंदिरात तरी गेलो, मस्त एक राईड केली असतं, काम झालं असतं. उद्या मी आहे, सकाळी सकाळी जाऊया. सकाळी जाऊन रिटर्न लवकर येऊया, म्हणजे उन्हाच्या अगोदर. मग कुठेतरी बघ लोकेशन जवळ, मंदिरच बघूया. मंदिर सुट्टी मार ना उद्या, तापाला सांग. रोहितसाठी आलो का मी आज, मी नव्हतोय ना. हो तर ग्रुपवर टाकूया आपण, आम्ही उद्या चाललोय, कोण येणार या म्हणून. नको ह्या साईडला नको, इकडे बघूया रे, इगतपुरी नाशिक ह्या साईडला बघ, ह्या रोड. फडके रोडवरून परत डोंबिवली वेस्टला येऊन आता म्हटलं मित्रांसोबत जरा चहा पिऊ आणि मग घरी जाऊ लवकरात लवकर, कारण मला पण काम आहे. कारण मला जायचं आहे घेऊन बाईक आता ईस्टला.
सर्व्हिस सेंटरमध्ये. मला वाटतं पहिलं बघावं लागेल सर्व्हिस सेंटर आज चालू आहेत काय. हां मुश्किल आहे आज. काय कोणाकडे कोणाकडे एक पंखा मागं जाऊ दे. थंड बिस्लेरी ना रोहित अशी घे ना खुर्ची. नाही ये रे. अरे आपण बिस्लरी मागवले चालू. एक बिस्लरी एक बिस्लरी मागवले. वरती मला वाटतं एसी आहे. खूपच एसी आहे ना. जाऊया का एसी मध्ये. सेम चार्जेस. 10 रुपये जास्त. 10 रुपयाचा आहे तुला 25 रुपये. हा नको बोनस संपला. पण मी सांगू आज मी तर म्हणतो मी आता 4-5 वर्ष येतो फडके रोडला. पण आजची गर्दी आणि पहिली गर्दी खूप फरक आहे. माहीत नाही. एक तर मला वाटतं लोकांचे बोनस झाले नसतील अजून. काही प्रॉब्लेम असतील लोकांचे. लोक उठली नसतील. पण पहिल्यासारखे प्रोग्राम पण नाही आहेत. नाही तर मराठी सेलिब्रिटी यायचे पहिले. त्याच्यानंतर सांस्कृतिक आपले कार्यक्रम व्हायचे. त्यापैकी आता काहीच नाही. फक्त काहीतरी मराठी नृत्य चालू आहे एका ठिकाणी. आणि एका ठिकाणी मला वाटतं गणपती मंदिरच्या इथे फक्त रांगोळी काढते. तो पहिल्या रांगोळी असायचे. त्यामुळे ती गर्दी आणि एक वेळ झालं ते चांगलं आहे. नाही तर काय व्हायचं फडके रोडच्या निमित्ताने एवढी गर्दी व्हायची ना. ट्रॅफिक वेस्टला पण ब्रिज सगळे जाम व्हायचे. कोणाला कुठे बाहेर पडायला नको एवढा प्रॉब्लेम व्हायचा. मी तो सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे हे दिवाळी पहाट वगैरे मी तो म्हणतो ना हे बंद करा. सगळ्यात महत्त्वाचं पहिले आधी रस्ते करा. आमच्या डोंबिवलीतले पहिले रस्ते करा. ते महत्त्वाचे आहे. कारण माणूस कंटिन्यू रोडवरनं फिरत असतो. खड्डे त्यामुळे लोक त्याला वैतागलेत. हे कार्यक्रम मला वाटतं तुम्हाला कोण बोलणार नाही बंद केले तर. काय बोलताय. नवरात्रीला वगैरे एवढा पैसा घालण्यापेक्षा मी तर बोलते ह्या रस्त्यात घाला पैसा. सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे हा माझा दिवाळी पहाटचा पहिला दिवस आहे. आणि या पहिल्या दिवसाचा माझा हा एक मेसेज आहे. जे पण कोण बघत असतील जे पण असतील कोण पण असू दे हा एक माझा मेसेज आहे. आणि मला वाटतं सगळ्यांचा मेसेज आहे. पण काही लोक पोचत नाही तुमच्यापर्यंत. काही लोक घाबरत असतील. काही लोक व्हिडिओच्या माध्यमातून पोचवत आहेत पण ते काम होत नाहीत. पण हे झालं तर खूप बरं होईल. आम्हाला खूप कंटाळा आला आता त्या रोडचा आणि त्या खड्ड्यांचा. आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो. मस्त की आम्ही नाश्ता करणार आहोत आणि आम्ही घरी जाणार. कारण म्हटलं बरेच जण येणार होते पण काही लोक आले नाहीत. ठीक आहे प्रॉब्लेम आहेत. काही लोकांची कामं आहेत ऑफिस आहे. आम्हाला सुट्टी आहे. मंदारला सुट्टी आहे. रोहित भावाला आपल्या आज सुट्टी आहे. प्रशांत भावांना आता कामावर जायचं आहे. त्यामुळे बरीच लोक आले नाही. आणि काही लोक आमची डोंबिवलीच्या बाहेर पण राहतात. कल्याण टिटवाळा किंवा अंधेरी विलेपार्ले ह्या साईडला पण विरारवरनं येत लोक आपली आहेत. दादर विदर. त्यामुळे डोंबिवली वेस्ट. त्यामुळे बरेच लोक आले नाही. काय घेत आहे चहा 3 चहा 2 कॉफी. दादा एक ग्लास द्या ना.